नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 3 वर्षातून एकदा येणारा एक अतिरिक्त महिना अधिक मास, ज्यालाच आपण धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास किंवा मलमास असं देखील म्हणतो, तर तो यंदा म्हणजेच 2026 मध्ये कधी सुरू होणार आहे, त्याचबरोबर कधी संपणार आहे, त्याचबरोबर या अधिक मासाचे महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास यंदा म्हणजे 2026 मध्ये सुरू होत आहे 17 मे 2026 ला, आणि या दिवशी वार येत आहे रविवार. त्याचबरोबर या अधिक मासाची समाप्ती होत आहे 15 जून 2026 ला, आणि या दिवशी वार येत आहे सोमवार. म्हणजे 17 मे 2026 ते 15 जून 2026 या दरम्यान हा अधिक मास असणार आहे. तर यावर्षी हा महिना ज्येष्ठ महिन्यात येत आहे, म्हणूनच याला अतिरिक्त ज्येष्ठ महिना म्हटलं जाणार आहे. धार्मिक दृष्ट्या या महिन्यामध्ये शुभ कार्य जसं की विवाह, मुंडन किंवा गृहप्रवेश निषिद्ध आहे, परंतु पूजा आणि दानाचे फळ अधिक पटीने वाढतं. तसेच भगवान श्री हरी विष्णू हे अधिक मासाचे अधिष्ठाता दैवत असून या महिन्याची कथा भगवान श्री हरी विष्णूंचे अवतार भगवान नरसिंह आणि भगवान श्री कृष्ण यांच्याशी निगडीत आहे. यामुळे या महिन्यात दोघांची पूजा केल्यानं सर्व प्रकारची संकट दूर होतात, आणि या महिन्यात भगवान श्रीकृष्ण, भगवद्गीता, श्रीराम कथा आणि गजेंद्र मोक्ष कथेचे पठण, तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या श्री नरसिंह रूपाची पूजा यांना विशेष महत्त्व दिलं जातं. या महिन्यातील पूजेचे स्वतःचे असे महत्त्व असून जे या अधिक मासामध्ये उपवास, पूजा आणि प्रार्थना करतात तर ते सर्व पापापासून मुक्त होतात आणि वैकुंठ प्राप्त करतात.